राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा जिवंत आहेत आणि ते परत येणार. बारामती विमान अपघाताच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक माहिती आज समोर आली. 28 तारखेला घडलेल्या या दुर्दैवी प्रकरणात दादांचं निधन झालं होतं. खरं तर ही फक्त बातमी नव्हती, तर राज्याला हादरवून सोडणारी आणि धक्का देणारी माहिती होती. पण या घटनेत तब्बल 11 दिवसांपासून अधिक काळ उलटला असतानाच एक अतिशय धक्कादायक माहिती या प्रकरणाविषयी समोर आल्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. आज सकाळी अचानक एका व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर येऊन या अपघाताविषयी अशी माहिती दिली की तिने या प्रकरणाचे चित्र पालटले, ज्यामुळे आता बारामतीमध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू झाली की आता शिवाजी द बॉस या पिक्चर मधल्या रजनीकांत सारखी दादांची परत एंट्री होणार आहे. मग नेमकं दादा आता कुठे असतील, ते आता कुठे आहेत, यावर आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. कारण याला कारण ठरलाय एक असा व्यक्ती जो आज पहिल्यांदाच कॅमेरा समोर आलाय आणि ज्याने अपघाताविषयी अशी भयानक माहिती सांगितली की जी आधी कोणत्याही टीव्हीवरती दाखवली नव्हती, ना कुठल्या वृत्तपत्रात आली होती. वृत्तपत्रात आणि टीव्हीवरती सुरुवातीला सांगितलं गेलं की विमान धुक्यामुळे आपटलं गेलं. नंतर दुसऱ्या दिवशी सांगितलं तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ब्लॅक बॉक्स ताब्यात आहे, पण ब्लॅक बॉक्सची तपासणी अजून होण्यासाठी वर्षांचा कालावधी लागू शकतो. पण तेवढ्यात एक राष्ट्रवादीचे खासदार त्यांनी एक असा दावा केला की ज्याने या प्रकरणाची दिशा पलटली होतीच. कालपर्यंत वेगवेगळ्या अँगलला हे प्रकरण केलं होतं, पण तेवढ्यात आज सकाळी एका व्यक्तीने जे सांगितलंय त्यांनी या प्रकरणाची सगळी दिशा बदलून टाकली. आता दादा नेमके केव्हा येणार, दादा खरंच आहेत का, की दादांचा मृत्यू झालाय आणि असतील तर ते कशा पद्धतीने येतील, याविषयी अतिशय दबक्या आवाजामध्ये अतिशय मुक्तपणे आता चर्चा सुरू झाली आहे. कारण की दादांचे नातेवाईक रोहित पवार यांनी देखील एक तारीख सांगितली आहे आणि या तारखेला काय होणार याची आता लोक वाट पाहत होते. पण तेवढ्यात आज सकाळी अचानक एक बातमी ढकलली. त्या बातमीने तर प्रकरणाचा सगळं चित्रच बदलून टाकलं. ही बातमी आज आली, या बातमीने सगळीकडे गोंधळ उडाला होता तो एक क्षणात थांबवला. खरंच पाहायला गेलं तर प्रकरणाची जी सुरुवात आहे तर ती दुर्घटनेच्या दिवसांपासून झाली होती. आज 11वा दिवस. या 11व्या दिवशी सकाळी हा भयानक दावा झाला आणि महाराष्ट्राला ज्याने सगळ्यात मोठा धक्का दिलाय खरा. पण जेव्हा ही दुर्घटना घडली होती त्याच्या या अगदी 15 मिनिटांपासून, दुर्घटना घडल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटांपासून वेगवेगळे पुरावे येण्यास सुरुवात झाली होती. आजचा जो दावा आहे तो खरं तर अंगावर काटा आणणार आहे. ज्याने दादा खरंच आहेत का, दादा कधी परत येणार, नेमकं काय सत्य आहे, हे सगळं बाहेर आज येणार होतं. पण ते समजावून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसांपासून त्या घडामोडी पाहाव्या लागतील. कारण की त्या व्यक्तीने जे सांगितले ते पहिल्या दिवसांपासून सांगायला सुरुवात केली आहे. जे टीव्हीवर पहिल्या दिवसांपासून दाखवलं जात होतं ते सगळं खोटं ठरलंय. कारण की जे जे दाखवलं गेलं ते सगळं वेगळं होतं आणि जे घडलंय ते अगदीच वेगळं होतं, असं त्या व्यक्तीने सांगितलंय. खरं तर सर्वांना ठाऊक आहे 28 जानेवारीची ती प्रभात होती, ज्या दिवशी 8:45 विमान क्रॅश झालं. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी सर्व सुरक्षा पथक असतील किंवा इतर यंत्रणा असतात त्या तिथे पोहोचल्या. त्यानंतर तिथे मृतदेह आढळले आणि त्यानंतर जे ताब्यात घेतले गेले त्या दिवशी मात्र सगळ्यात मोठा दावा केला गेला. म्हणजेच 28 तारखेला जेव्हा दादांचं विमान कोसळलं तेव्हा दादांच्या घड्याळावरून आम्ही ओळखलं, अशी चर्चा तिथे सुरू झाली. मात्र ते घड्याळ कुणाकडे आहे, ते घड्याळ कुठे आहे, ते दादाच होते का, असे वेगवेगळे प्रश्न सध्या विचारले जाऊ लागले. 29 तारखेला मात्र जो आहे तो अंतिम संस्कार पार पडला. तर हे इथपर्यंत तुम्हाला अवगत आहे. पण जेव्हा दुर्घटना घडली होती त्याच्या काही तासातच एक वेगळाच आरोप करण्यात आला होता. खरं तर या प्रकरणाला तिथूनच नवे वळण मिळायला सुरुवात झाली होती. पहिला दिवस होता 28 जानेवारीचा. अपघात झाला आणि काही तासातच एक आमदार मोहन मिटकरी यांचा सूर माध्यमातून उमटला. मिटकरींनी दावा केला की जो दावा या तपासाची दिशा बदलणारा ठरणार होता. लोक क्रॅश कसा झाला, विमान कसं क्रॅश झालं, विमानामध्ये तांत्रिक बिघाड होता का, पायलटची चूक होती का, हेच शोधणं आता खूप गरजेचं आहे. पण इकडे अमोल मिटकरींनी अशी बाजू मांडली की जी कोणीच मांडत नव्हतं. ते म्हणत होते विमानातून धूर निघत नव्हता, विमानामधून धूरच नव्हता, मग विमान कसे कोसळले. त्यांनी तर हा 100% घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. खरं तर सर्वसामान्यांना वाटले चला सोडा, ते भावनावश झाले आहेत त्यामुळे कदाचित ते असा दावा करत असतील. पण दुसरा धक्कादायक दावा त्यांनी जो केलाय त्यानेच खरं तर या तपासाची दिशा बदलली. दुसऱ्या दिवशी त्याचे खरे वास्तव उघड होणार होते. पण आज सकाळी 11 वाजता जो माणूस कॅमेऱ्यासमोर आलाय त्याने जे सांगितलंय त्याने सर्व गोष्टींचं चित्रच पालटलंय. पहिल्या दिवशी ते म्हणाले विमानातून धूर येत नव्हता, पण त्यांनी दुसरा तर्क मांडला की मृतदेह 5च होते, 5च मृतदेह होते, मग ते गणित कसे जुळलं. आता ही पहिल्या दिवसाची बाब होती. पण दुसऱ्या दिवशी एक दुसरे मोठे
नेते यावर असे काही बोलणार होते की ज्याने महाराष्ट्र राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार होता. 28 जानेवारीला हा दिवस विषय तिथं आला. दुसऱ्या दिवशी संजय राऊत पत्रकारांशी बोलताना त्यांनी खळबळजनक माहिती दिली. ते म्हणाले, दादांनी 15 तारखेला सांगितलं होतं की त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक मोठी फाईल आहे आणि त्या फाईलकडे सर्व लोकांचा कच्चा चिठ्ठ्या आहेत. मग कच्च्या चिठ्ठ्या असताना ती फाईल जर उघडली असती तर सर्व मातब्बर राजकारणाचे धावे दणाणले असते, असे संजय राऊत यांनी विधान केले. हा दिवस होता दुसरा. इथूनच खरे याला राजकीय रंग लागायला सुरुवात झाली होती. खरं आज ते उघड पडलंय. त्याची पायाभरणी खरं तर दुसऱ्या दिवशी झाली होती, पण तिसऱ्या दिवशी खरं तर याचा मुख्य धागा सापडणार होता. खरं तर 11व्या दिवशी आजचा दिवस रिपोर्ट आहे. आजचा जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर येऊन बोलला तर ते अतिशय वेगळंच असणार आहे. आता खरं तर तिसऱ्या दिवशीचा जो मुद्दा होता तो या प्रकरणाचा महत्वाचा मुद्दा घडणार होता. आता सर्वात महत्वाची तिसऱ्या दिवशी जी काय झाले की तांत्रिक बाबीमध्ये एक मोठी घडामोड घडली. ब्लॅक बॉक्स हाती लागला होता. मलब्यातून ब्लॅक बॉक्स बाहेर काढण्यात आला. वैमानिक संकटसमयी मेढे ओरडण्याऐवजी ओ शिट असे उद्गार त्याच्या मुद्रित झाले होते. याचा अर्थ काहीतरी अकल्पित घडले आणि याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी देखील उच्च न्यायालयामार्फत याचा तपास करा असे त्यांनी सुनावले आणि तिथेही पुन्हा तीच बाब अधोरेखित होत आहे. विमानात 6 लोक स्वार झाले होते, मग 5च शेव कसे बाहेर पडले, मग 6वा व्यक्ती कुठे गायब झाला. 4थ्या दिवशी अशा एका माणसाला अटक होणार होती की ज्याच्या कबुलीने या प्रकरणाचा रोखच बदलून गेला होता. दिवस 4था उजाडला होता. लोक दादांना आदरांजली वाहत होते. शोकाकुल वातावरणामध्ये त्यांचा अंत्यविधी झाला होता. सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली होती आणि त्यांना कळलं होतं की आता दादा आपल्यात नाहीत. आज जे समोर आले आहे, जो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला त्यांनी लेन्स समोर देऊन सांगितलं त्याची कोणीच कल्पना केली नव्हती. म्हणजेच दिल्लीमध्ये तपास पथकाने एका खाजगी हवाई कंपनीच्या मालकांना अपघाताविषयी विचारलं तर या विमानामध्ये 6 व्यक्ती असल्याचे स्पष्ट होतं, पण मृतदेह तर 5च प्राप्त झाले. 5व्या दिवशी वैमानिकाच्या पत्नीने समाज माध्यमावरती येऊन दावा केला की टीव्हीवर जो फोटो माझ्या पतीचा मृत म्हणून दाखवला जात आहे तो त्यांचा नाहीच, माझे पती जिवंत आहेत. या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं. जर पायलट सुरक्षित असेल तर मग विमानात कोणाचे पार्थिव सापडले. याच दिवशी गोजूबावी गावातील काही ग्रामस्थांनी दबक्या आवाजात चर्चा सुरू केली होती. त्यांनी आकाशात काहीतरी वेगळं पाहिलं होतं. 6व्या दिवशी प्रशासनाने स्पष्ट केलं की दादांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळावरून पटली. तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या भीषण आगीत विमानाचे टिटॅनियम वितळते तिथे मूल्यवान घड्याळ सुरक्षित कसे उरले. याच दिवशी अमोल बिटकर यांना पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, पण सीसीटीव्ही फुटेज सुरक्षेच्या कारणास्तव दडपून का ठेवले जात होते. 7व्या दिवशी अवघ्या महाराष्ट्र लक्ष मुंबई विमानतळाच्या फुटेजकडे लागले होते. पण धक्कादायक बाब म्हणजे 28 जानेवारीच्या पहाटे त्या प्रवेशद्वारावरचे कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद होते असे सांगण्यात आले. एकाच वेळी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे निकामी कसे पडू शकतात, कसे बंद पडू शकतात. याच दिवशी गोजूबावीच्या सरपंचांनी पहिल्यांदाच आपल्या निकटवर्तीयांशी त्या निळ्या पॅन्ट घातलेल्या व्यक्तीबद्दल चर्चा केली होती. खरे वास्तव आता उघड होणार होते. 8व्या दिवशी जे घडलं ती फाईल्स कागदपत्रे का जळाली नाहीत अशा सर्व चर्चा होत होत्या. पण पुढच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी जी कॉल रेकॉर्डिंग समोर येणार होती त्याची कल्पना कोणालाच नव्हती. आता खरं तर कॉल रेकॉर्डिंग ज्यांनी कॉल केला होता अपघात होण्याच्या 10 मिनिटं आधी तो माणूस समोर आला खरा, पण 11व्या दिवशी मात्र म्हणजे आज सकाळी जो व्यक्ती ज्याने ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती तोच समोर आला आणि राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्याविषयी त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली. आता रोहित पवार येत्या 10 तारखेला या संपूर्ण प्रकरणाचा पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती देणार आहेत. नेमका अपघात कसा घडला, आम्हाला कोणत्या शंका आहेत याविषयी रोहित पवार बोलतील. त्यानंतरच कळेल की महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा अपघात कसा घडला. परंतु आज दादा आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आहे. धन्यवाद.